तुमचं सर्वांचं स्वागत आहे बेस्ट किचनेट मध्ये। आणि आज आपण आलो आहोत मिस्टर अविनाश पाटेकरजी यांच्या इथे, जिथे आपण पूर्ण 2 BHK फुल्ली फर्निश केला आहे। आणि आपण त्यांच्या मिसेसला विचारणार आहे, मिसेस मयुरी पाटेकर यांना, की त्यांना आपला हा प्रोजेक्ट कसा वाटला। तर चला आपण त्यांच्याशी जाणून घेऊया। मॅडम कशा आहात तुम्ही? मस्त, छान। तुम्ही कशा आहात? मस्त। ओके, तर सर्वप्रथम असा प्रश्न आहे की तुम्ही जेव्हा फर्निचरचा विचार केला होता तर तुम्हाला बेस्ट किचनेट म्हणून हे कसं आवडलं? फर्स्ट ऑप्शन। फर्स्ट आम्ही जेव्हा सर्च करत होतो तेव्हा आम्हाला बेस्ट किचनेटचं शोरूम दिसलं। मग त्याच्यानंतर आम्ही म्हटलं जस्ट आपण विचारून पाहूया। त्यांनी जे काही आम्हाला दाखवलं, फर्निचर, कलर, सगळ्याच गोष्टी छान वाटलं। मग आम्ही इकडे तिकडे न बघता आम्ही म्हणलं कुठेही न बघता इकडेच करावं, म्हणून आम्ही सजेस्ट केलं की नाही इथेच करूया आपण। त्यांनी आम्हाला किचनचं दाखवले, सेटअप किंवा ट्रॉल्या कसे काय फर्निचरचे बघितले आम्हाला। बघण्यापेक्षा आपण तिकडेच जाऊ, जास्त नकोच इकडे तिकडे जायला। ओके, आणि मॅम जो डिझायनिंगचा पार्ट आहे, खरं तर कसं असतं माहितीये का, आपल्या डोक्यामध्ये खूप सारे विचार असतात की आपण कसं करणार आहे, आपल्या घराला सूट होईल का नाही, आपली स्पेस चांगली युटिलाइज होईल का नाही, घरामध्ये एवढ्या साऱ्या वस्तू असतात त्या बरोबर मॅनेज होतील का नाही। तर जसं डिझायनिंगचा पार्ट हे खूप महत्वाचं आहे, तर तुम्हाला त्याबद्दल काय म्हणायचंय? PDF पाहून खूप छान वाटलं, खूप छान। म्हणजे असं वाटलं हो असं होऊ शकतं आपल्या घरात, पण नंतर शंकाही आली किंवा जसं PDF बघतो तसं होईल का। माझं हळूहळू फर्निचर स्टार्ट झालं, मग नंतर लक्षात आलं हो खूप सुंदर आणि छान सिस्टमॅटिक पद्धतीने केले। आणि आम्हाला नेरकर सर आणि अमरीश सर यांचं खूप सहकार्य लागलं, त्यांनी खूप सहकार्य केलं। हो, प्रत्येक वेळी ते बोलवले की येस, काही प्रॉब्लेम झाला, काही फर्निचर झाल्यावर पण काही प्रॉब्लेम झाला किंवा वाटलं हा हे नीट नाहीये की त्यांना सांगितलं की लगेच ते कामगार पाठवलं। आणि जो तुम्हाला टाइम पिरियड आपण दिला होता त्या पिरियड मध्ये तुम्हाला सर्व्हिस मिळाली आहे का? नक्कीच नाही म्हणेल मी, जो टाइम दिला होता त्याच्यापेक्षा जास्त दिवस घेतले। आम्ही सांगितलं की बाबा नाही आम्हाला लगेच नकोय, तुम्ही व्यवस्थित करा, सिस्टमॅटिक करा, वेळ घ्या, वेळ भरपूर घेतला त्यांनी। मग हळूहळू जास्त दिवस लागले पण व्यवस्थित झालं। थँक्यू सो मच मॅम तुमच्या रिव्ह्यू बद्दल, आणि तुम्ही जो आम्हाला फीडबॅक दिलाय त्यामध्ये आम्ही नक्कीच इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करू आणि तुम्हाला बेस्ट ऑफ द बेस्ट सर्व्हिस ही देऊ। नक्की जर तुम्ही फर्निचर इन फ्युचर मध्ये करणार असाल तर आम्हाला तुम्ही रिकमेंड कराल का? नक्कीच, का नाही। ओके, तर थँक्यू सो मच तुमच्या रिव्ह्यूसाठी। आणि तुम्हाला कसा हा रिव्ह्यू वाटला ते तुम्ही आम्हाला कमेंट्समध्ये सांगू शकता। आणि भेटूया आपण अशाच अजून धमाकेदार प्रोजेक्टमध्ये, तोपर्यंत बाय।